प्रतिप्रचंड लेखे व वर्धिष्ठ विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते। नमस्कार, माझे नाव राज अभय गोलक। केवळ फाउंडेशन आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2024 या स्पर्धेत भाषणाचे विषय मांडतो शिवराय आणि नारी शक्तीचा आदर। शिवराय आणि नारी शक्तीचा आदर। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे। काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। तुफान करतो आग ओखतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो छान झोकतो तुफान माती राजा, तुफान मातीचा राजा। वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमहाल, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या दऱ्याखोऱ्यातून नाद तोफांचा उंडला आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी शिवराजा शिवछत्रपती जन्मला, राजा शिवछत्रपती जन्मला। छत्रपती शिवाजी महाराज हे शूर होते, छत्रपती शिवाजी महाराज हे वीर होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आणखीन एक गुण होता, तो म्हणजे चारित्र्य संपन्न। चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करणारा राजा। मग हा गुण छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भातून शिकून आले होते का हो? नाही, तर कुठून शिकला हा राजा? जन्माला आल्यानंतर आईच्या संस्कारातून शिकला। कसा शिकला? तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज शामियानाच्या आडून महिलांचे नृत्य बघत होते। ही खबर आऊसाहेबांपर्यंत पोहोचली। आऊसाहेब धावती पळती आल्या, राजांच्या पाठीत एक धपाटा दिल्या आणि म्हणाल्या की राजे, तुम्हाला बाया नाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज नाही, तर राजे तुम्हाला बाया वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय, छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे। काय त्यांचे विचार होते हो? किती स्त्रियांचा आदर महाराजांनी आपल्या जगासमोर ठेवला। म्हणजे एखाद्या तरुणीच्या अंगावरून ओढणी खाली पडली तर तिच्या देहाकडे निकासून घेणारे अनेक तरुण असतील, पण ताई ओढणी सांभाळ ग असा म्हणणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच असू शकतो। कारण ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईंचा न्याना झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, सीतेचा राम झाला। असा एकमेव राजा होऊन गेला की त्या राजाच्या दरबारामध्ये एकदाही एकही नृत्यांगणा नाचलेली नाही। पण आजच्या आमच्या मर्द मावळ्यांनी शिवजयंतीच्या शिवपूर्व रथावरती डॉल्बी डीजे लावायला सुरू केली, डॉल्बी डीजे वरती गाणी लावायला सुरू केली। शीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली, आणि आमच्याच आया बहिणींची लखतर आम्ही गावच्या वेशीवर टांगायला सुरू केली, आमच्याच आया बहिणींची लखतर आम्ही गावच्या वेशीवर टांगायला सुरू केली। एक महान कवी, एक महान शाहीर असे म्हणतात की राजा वाईट वाटतं या जगात जगावं लागतं, राजा वाईट वाटतं या जगात जगावं लागतं, आमच्याच आया बहिणींची अब्रू लुटताना बघावं लागतं, राजा वाईट वाटतं या जगात जगावं लागतं, राजा वाईट वाटतं या जगात जगावं लागतं। राजा आया बहिणी कुणी राहिल्याच नाहीत, राजा इथं नाती, राजा आया बहिणी कुणी राहिल्याच नाहीत, राजा इथं नाती। शासन करत्या तलवारीच्या गंजून गेल्या इथं पाती, शासन करत्या तलवारीच्या इथं गंजून गेल्या पाती। आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं, राजा वाईट वाटतं या जगात जगावं लागतं, राजा वाईट वाटतं या जगात जगावं लागतं। स्त्री सन्मानाचा आदर्श महाराजांनी कसा जगासमोर ठेवला हो? मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो। ज्यावेळी सुरतेची लूट झाली त्यावेळी एका मराठे सरदारने एक सुभेदारांची शूर म्हणजे एक मुस्लिम स्त्री महाराजांच्या दरबारामध्ये नजराणा म्हणून पेश केली गेली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तिला बघून तळपायाच्या मस्तकेला गेली। छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची खणा नारळाने ओटी भरली आणि तिला एकच म्हणाले, तुमच्यासारखी जर देखणी स्त्री माझी आई असती तर आज आम्ही देखणा राजा झालो असतो, तुमच्यासारखी जर देखणी स्त्री आमची आज आई असती तर आज आम्ही देखणा राजा झालो असतो। काय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते हो? आजचे नवतरुण आणि नवतरुणी कशा वागतात बरं? तर रायगडावर जायला 19 फेब्रुवारीला महाराजांच्या गडकिल्ले बघायला वेळ नाही, परंतु व्हॅलेंटाईन्स डेला 14 फेब्रुवारीला गोव्याला जायला आम्हाला फिरायला वेळ आहे, ही आहे का आपली संस्कृती? तर नाही। म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी फेटा घालून, नाकात नथ घालून, डोक्याला कपाळी चंद्रकोर लावून बुलेटवर फिरायची संस्कृती आपली, बुलेटवर फिरायची संस्कृती आपली। म्हणून एक महान कवी असे म्हणतात, रयतेच्या पायी जो जन्मभर झिजला,
दक्षिणार्थ दयेच्या दडकोटी बसला, मानवतेच्या पुढे काळजीत मिटला, असा एक सूर्य रायगडी विजला, असा एक सूर्य रायगडी विजला. ब्रिटिश प्रधानमंत्री भारत भेटीला आले होते. भारत भेटीला आल्यावर त्यांना आपल्या दोन गाईड्सने विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती किती महान आहे बघाओ. म्हणजे ते ब्रिटिश प्रधानमंत्री असं म्हणाले की ना मला तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल बघायचं आहे. मला फक्त तुमच्या राजाचा ज्या इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा फक्त आणि फक्त एकदा रायगड बघायचा आहे, त्या राजाचा फक्त आणि फक्त रायगड बघायचा आहे. म्हणजे पूर्ण जगभरात माझ्या राजाची कीर्ती प्रसिद्ध झालेली आहे, परंतु आम्हाला आमचा राजा कसा होता हे समजलंच नाही. एक शाहीर असे म्हणतात की सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा, सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा, नसता आज तो नसती राहिली रे प्रजा, नसता आज तो नसती राहिली रे प्रजा. कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्या, देव मानलेच आहे त्याला आणि मंदिर मानले रे तुला. सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा, सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा. महाराज गणपते भूपते प्रजापते सुवर्ण रत्न दीपते, अष्टवदान जागृत अष्टवर्धान तेष्टित, न्याय